The ark of Israel's God must not remain with us, for his hand is heavy upon us. सो आपण आपलं बायबल उघडूया 1 शमूएल याचा 5वा अध्याय. 1 शमूएल याचा 5वा अध्याय, याचं 1 पासून 5 हे वचन कोणीतरी वाचा. 1 शमूएल 5वा अध्याय 1 ते 5. हे सगळ्यांना माहिती, ओके? ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी आपापल्या बायबलमध्ये हे वाचलेली आहे, ऐकलेली आहे. सो इकडे देवाचं वचन काय सांगतं, आपण काल पाहिलं होतं की एली याजक 98 वर्षाचा झाला. येस्टरडे आय सेड 92-93, ओके, बट तुम्ही वाचू शकता 1 शमूएल याचा 4था अध्याय आणि 15वं वचन. एली या समय 98 वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला फार दिसत नव्हतं. आता काय झालं आहे, पलिष्टी लोकांनी इस्रायलवर हल्ला केला आहे. देवाच्या कराराचा कोष ज्यावेळेस छावणीत आला, पलिष्टी लोक घाबरले. त्यांना कळलं की प्रत्यक्ष परमेश्वर इस्रायलाच्या छावणीमध्ये आला आहे आणि तरी सुद्धा पलिष्टी लोकांनी ठरवलं की आपण ना इस्रायलाचा सामना करायचा. जसे इस्रायल आपले गुलाम होऊन राहिलेत, आपण त्यांचं गुलाम बनायचं नाही. आपल्या शत्रूची भाषा पहा कशी आहे. आपल्याला वाटतो काही नाहीये, जाऊ दे. बरेच वेळा आपण ना इन मेडिकल फील्ड देर आर समथिंग वी कॉल ॲक्सेसरी सिम्पटम्स, म्हणजे की अशी लक्षणं असतात जी योग्य नाहीये, जी आजाराची लक्षणे, पण माणसाला सवय झाल्यामुळे ना त्या बाबतीत तो तक्रार करत नाही. जसं बरेच वेळा लोकांना ना ऍसिडिटीचा किंवा असा काही साधारण त्रास आहे असं वाटतं, बट मोस्ट ऑफ द टाइम त्यांना काहीतरी इंटेस्टायनल प्रॉब्लेम असतो, त्यांना अपचनाचा त्रास असतो, जठरमध्ये किंवा आतड्यांमध्ये काही जखम झालेली असते, त्यामुळे कंटिन्यू त्यांना ह्या गोष्टी होतात. लोक म्हणतात ओके ऍसिडिटी इज कॉमन, मी चहा जास्त घेतलाय ना, किंवा मी खूप आज ऑड टाइमला जेवलंय, माझी झोप होत नाही ना म्हणून मला लगेच ऍसिडिटीचा त्रास होतो, माझं जेवणाची वेळ चुकली ना की मला पित्त उठतं, माझं डोकं धरतं वगैरे. ऍक्च्युअली हे जे लक्षण आहे तुमच्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड होतोय त्याबद्दलचा संकेत देत असतात, पण आपल्याला ओके इट्स कॉमन असं वाटतं. आजकाल लोकांचं काय झालंय, ब्लड प्रेशर इट इज कॉमन, काही प्रॉब्लेम नाही, मी रोज सकाळी एक ब्लड प्रेशरची गोळी घेतो, दॅट्स इट, ब्लड प्रेशरने काय होतंय. किंवा डायबिटीस, लोकांना असं वाटतं माझ्या वडिलांना होता, माझ्या आईला होता, माझ्या आजोबांना होता, तर मला असणारच आहे. तर ऑलरेडी ना सैतानाने तुमच्या मनाची तयारी केलेली आहे. ओके, हे तुमच्या फॅमिलीमध्ये चालत आलंय तर हे होणारच आहे. ऑलरेडी ते जीन्स, या आजाराची गुणसूत्र तुमच्या शरीरामध्ये आहेत. So you are carrying those genes, so you are bound to be sick, you are bound to fall into all these sicknesses. ह्या सगळ्या गोष्टी अशा सैतानाने आपलं माइंड आहे ना त्या गोष्टीसाठी प्रोग्राम केला, आणि दॅट्स वाय वी डू नॉट रेज व्हॉइस. आजकाल लोकांना काय वाटतं, आमची धावपळ किती, आम्हाला स्ट्रेस किती, आम्ही कसलं प्रकारचं जेवण खातोय, आमच्या पूर्वजांना खूप चांगलं मिळायचं म्हणून आम्ही असे आहोत, म्हणून आम्ही तसे आहोत, आम्हाला वेगवेगळे आजार होतात, आम्हाला आराम नाहीये, आमचा खूप संघर्ष आहे. येस, ऑल दीज रिझन्स आर लाईक इट विल कॉन्ट्रीब्युट टू 60-70% किंवा अगदी त्याच्यापेक्षा पण जास्त ना एखाद्या आजारासाठी कारणीभूत असतील. परंतु फक्त हीच कारणं नाहीये, तर तुमचं अज्ञान हे महत्वाचं कारण आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाने अज्ञानाच्या कोंडवाड्यात, बायबल सांगतं की लोकांना ना कोंडून ठेवलंय. कुठल्या अज्ञानाच्या? अशा प्रकारे नाही का जेलमध्ये कोंडून ठेवलं नाही, रूम मध्ये डांबून ठेवलेलं नाहीये, अज्ञानाच्या कोंडवाड्यामध्ये. याचा अर्थ काय होतो माहिती, की देवाने सगळे अधिकार दिले, सगळे सोल्युशन दिले, आरोग्य दिले, मुक्ती दिली आहे, सामर्थ्य दिलंय, मदत केली आहे, सगळ्या गोष्टी, बट यू पीपल आर इग्नोरंट. आपण अज्ञानामध्ये राहतो आणि आपल्याला वाटतं नाही हे समज सांगतंय तेच बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. सो आता इकडे काय झालं आहे, इकडे हा जो एली आहे त्याला न्यूज आली आहे, त्याला कळलं आहे की पलिष्ठांनी देवाचा कोष घेतलाय. तो बसलेला आहे आणि तो बाहेर आवाज ऐकतोय. सगळे इस्रायलमध्ये ना शिलो नगरामध्ये सगळीकडे लोक रडायला लागले, आक्रोश करायला लागले, कारण देवाचा कोष घेऊन गेले आहेत. इस्रायल लोक हरले आहेत आणि फिनहास, होफनी, एलीचे दोन्ही मुलं ते सुद्धा मरण पावलेत. एली ज्यावेळेस ही गोष्ट ऐकतो ना त्यावेळेस तो सुद्धा खूप कराराचा कोष, हे शब्द ऐकूनच त्याचं नाही का तो देवाच्या कराराचा कोष. आता हा जो ऑल्टर होता किंवा आर्क ऑफ द कव्हनंट काय माहितीये का, दॅट वॉज अ मोबाईल ऑल्टर. एक तर वेदी एका ठिकाणी असते, ओके, स्टेशनरी स्थिर असते, किंवा एक चालती फिरती वेदी असते. जसं आपण देवाचं मंदिर आहे, वी आर मोबाईल ऑल्टर, आपण चालती फिरती देवाची वेदी आहोत. प्रेज द लॉर्ड. सो देवाचा हा कराराचा कोष जो होता ना, दॅट वॉज अ मोबाईल ऑल्टर. ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इस्रायलाच्या प्रवासामध्ये, रानातल्या प्रवासामध्ये, अरण्यातल्या प्रवासामध्ये ते लोक जिथे जिथे जायचे ती वेदी, तो कराराचा कोष घेऊन जायचे. प्रेज द लॉर्ड. सो हे एलीने
वर्षाचा असताना ती न्यूज त्याच्या कानावर पडली, तो मरण पावला आणि त्याच दिवशी ना बायबल सांगतं इस्रायलाचं वैभव निघून गेलं. हालेलुया. आता काय झालंय पहा, या बलिष्ठांनी काय केलंय, त्यांना वाटलं येस आपण इस्रायलाला हरवलंय, त्यांचा जो देव त्या कराराचा कोशच ना आपण हस्तगत केलाय आणि त्यांना वाटत होतं की त्यांनी खूप मोठा विजय मिळवला आहे. बलिष्ठांनी देवाचा कोश घेतला, तो एबेनेझर येथून अशदोद येथे नेला. एबेनेझर नावाची जी जागा होती जिकडे, तिकडून त्यांनी तो अशदोद नावाच्या ठिकाणी नेला. बलिष्ठांनी देवाचा कोश दागोनाच्या मंदिरात नेऊन दागोनाजवळ ठेवला. ओके, बलिष्ठी लोकांनी त्यांच्या दैवताजवळ त्या मंदिरामध्ये नेऊन हा इस्रायलाच्या परमेश्वराचा कोश, इस्रायलाच्या देवाचा कोश, मिसर लोकांमध्ये महान कृत्य करून इस्रायलाद्वारे परमेश्वराने जे मिसर देशामध्ये वेगवेगळे चिन्ह चमत्कार केले, त्या परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांनी फलिष्टी लोकांनी त्यांच्या मंदिरामध्ये दागोन नावाच्या त्या दैवताजवळ तिकडे नेऊन ठेवला. प्रेज द लॉर्ड, प्रेज हालेलुया. हे जे अशदोदकर होते, हे अशदोदकर बायबल सांगतं दुसऱ्या दिवशी पहा, आता हे आले, कोश घेतला, तिकडे ठेवलाय, आपापल्या घरी गेले. अशदोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून पाहतात तर काय झालंय, खूप अद्भुत गोष्ट घडलीये. तो दागोन म्हणजे त्यांचं जे दैवत आहे, ती जी मूर्ती आहे, ते जे स्टॅच्यू आहे, परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी काय पाहिलं की देवाच्या कराराचा कोश त्यांनी त्या मंदिरामध्ये ठेवलाय. दुसऱ्या दिवशी सकाळी गेले ते पाहतात की त्यांचं जी मूर्ती होती ती, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जमिनीवर पालथी पडलीये. कशी पडलीये पालथी, कशी पडली ह्याला पण महत्व आहे. प्रेज द लॉर्ड. सो तो कोश जो आहे तो जमिनीवर पालथा पडला, ते दैवत, ती मूर्ती जमिनीवर पालथी पडली होती. प्रेज द लॉर्ड. असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्या लोकांनी काय केलं, त्यांनी परत ते उचललं आणि दागोनास उचलून त्यांच्या जागी पुन्हा ठेवलं. बरं, हे दागोन काय माहितीये, फलिष्टी लोकांचं अशा ह्याच्यावर ते विश्वास ठेवायचे की यू कॅन से की ते लोक जमिनीसाठी, शेतीसाठी वगैरे ह्या त्या गोष्टींसाठी ज्या दैवतांची पूजा करायचे, ज्या अंधकाराच्या राज्यातल्या दैवतांची, ओके, अंधकाराची, त्याचं नाव आहे दागोन. ओके, की आमच्याकडे चांगलं उत्पन्न येऊ दे, आमच्या जमिनी चांगल्या असू दे, भरपूर आम्हाला पीक मिळू दे, लोक नमन करायचे, त्याचं नाव आहे दागोन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्यांनी काय केलं, ते उचलून पुन्हा त्याच्या जागी ठेवलं आणि त्याच्या जागी ठेवल्यानंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी पहाटेच ते उठून पाहतात तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे, आता त्यांनी उचलून परत ठेवला. आता दुसऱ्या दिवशी परत ते गेले तर पहाटे सुटून पाहतात हा जो दागोन आहे, ओके, परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे. आता जमिनीवर पालथा पडला आहे, त्याचे शीर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत. शीर, ओके, त्याचं डोकं आणि दोन्ही हाताचे तळवे हे तुटून काय झाले, उंबरठ्यावर पडले आहेत. आणि त्याचे धड म्हणजे फक्त शरीराचा भाग, त्याचे धड तेवढे कायम राहिले असे त्यांच्या दृष्टीस पडले. जर ह्या दागोनाची मूर्ती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला कळेल की शरीराखालचा भाग जो आहे तो माशाप्रमाणे आहे. ओके, दागोन म्हणजे एक प्रकारचं फिश होतं. अर्ध शरीर आहे ते मनुष्यासारखं आहे, अर्ध शरीर माशाप्रमाणे आहे. सो आता काय झालंय, हा डोक्याचा भाग, दोन्ही हाताचे तळवे तुटून माशासारखे जे आहे शरीर, ते जे आहे ना तेच तिथेच तसं पडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. या कारणास्तव दागोनाचे पुजारी व इतर जे कोणी दागोनाच्या मंदिरात जातात ते अशदोद येथील तिकडच्या मंदिराच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाही. बायबल सांगतं मग अशदोदकरांवर म्हणजे तिकडचा जो समाज होता त्या लोकांवर परमेश्वराचा जबर हात पडला, त्याने त्यांचा नाश केला. फलिष्त्यांना वाटलं आपण इस्रायलाला हरवलं, येस आपण जिंकलोय, आपण विजयी झालो आहोत, त्यांचा कोशही आपण काढून घेतलाय, त्यांच्याकडे देवाचा कोशच नाहीये, त्यांच्याकडे देवाची वेदीच नाहीये. ते लोक काय करणार आहेत आता, ते लोक कधीच लाईफ मध्ये चांगलं काही करू शकणार नाही. दे कॅनॉट बी सक्सेसफुल.
आणि त्यांना वाटलं की आता हे लोकांचं ह्यांनी त्यांच्या वाईट गोष्टींमध्ये विजय मिळवला आहे असं बलिष्ठांना वाटलं. पण बायबल सांगतं की ज्या लोकांनी त्या मंदिरामध्ये ठेवला होता देवाच्या कराराचा कोष, त्या लोकांवर देवाचा इतका जबर हात पडला की त्याने त्यांचा नाश केला. त्याने अशदोदकर व त्यांच्या आसपासच्या गावातील लोक यांस ग्रंथींच्या व्याधीने पिडिले. त्यावेळेस काय झालं की अशदोदकर आसपासच्या गावातील अशी सगळी लोक आहेत ना, सगळ्यांमध्ये एक मरी, एक आजार, एक रोग पसरला आणि सगळ्यांच्या अंगावर गाठी 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 यायला लागल्या. ग्रंथींचा आजार, सगळीकडे सूज यायला लागली, गाठी यायला लागल्या आणि सगळ्या लोकांमध्ये या प्रकारे मरण पसरलं. हे पाहून अशदोदकरांनी म्हटले, आता त्यांना समजलं हे कशामुळे होतंय. ही गोष्ट जी झालीये, हे कराराचा कोष इस्रायलाच्या देवाचा जो आणून ठेवलाय त्यामुळे असं झालंय. सो अशदोदकरांनी काय केलं, इस्रायलाच्या देवाचा कोष आमच्यामध्ये राहता कामा नये, कारण त्याचा हात आम्हावर आणि आमचा देव दागोन यावर जबर पडला आहे. वाक्य काय आहे माहिती, ते म्हणतात इस्रायलाच्या देवाच्या कराराचा कोष आमच्यामध्ये राहता कामा नये, कारण त्या देवाचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन याच्यावर जबर पडलाय. आमचा देव, आमची मूर्ती सुद्धा तुटून पडली आहे. आम्हाला सुद्धा सगळ्यांना एका रोगाने पिडलं आहे. आमच्या सगळ्यांवर ग्रंथी उठल्या आहेत. मग त्यांनी बलिष्ठांच्या सर्व सरदारास बोलावले आणि विचारले, आम्ही इस्रायलच्या देवाच्या कोशाचं काय करावं. ते म्हणाले, देवाचा कोष गथ येथे मिरवीत पोचता करावा. तेव्हा त्यांनी देवाचा कोष कुठे नेला, आता अशदोद या ठिकाणावरून तो एक दुसऱ्या ठिकाणी गथ नावाच्या ठिकाणी नेला. ओके, तिकडे गेल्यावर काय झालं, तो कोष तेथे मिरवीत नेल्यावर असे झाले की परमेश्वराचा हात त्या नगरावर फार जबर पडून मोठा कहर गुदरला. त्याने त्या नगरातील आबाल वृद्धास पिडिले. तिकडे जे कोणी होते, सगळे म्हातारे, सगळी जी लोक होती, त्या सगळ्यांना पीडा लागली. ओके, आणि त्यांनी देवाचा आणि त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या. म्हणजे अशदोदकरांमध्ये जी मरी पसरली होती ती आता गथ घेतल्या लोकांवर, वृद्धांवर, सगळ्यांवर पसरली. आबाल वृद्धांवर, तरुण वृद्ध सगळ्यांमध्ये ते गाठी येणं किंवा ग्रंथींना सूज येण्याचा हा आजार पसरला. मग त्यांनी देवाचा कोष तिकडून कुठे पाठवला, एक्रोन येथे. आमच्याकडे नकोय बाबा, ह्या देवामुळे, हा इकडे आणल्यामुळे आमच्या देशामध्ये भयानक पीडा आलेली, आमच्या जागेमध्ये भयानक पीडा आली आहे. अशदोद वरून गथ येथून तो एक्रोन येथे पाठवला. एक्रोन येथे जाऊन पोहोचतात एक्रोनकरांनी ओरड केली की तिकडच्या त्या नगरातल्या लोकांनी ओरडायला सुरुवात केली, आमचा आणि आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्रायलाच्या देवाचा कोष त्यांनी आमच्याकडे आणला आहे. मग त्यांनी बलिष्ठांच्या सर्व सरदार बोलावणे पाठवून जमवून म्हटले, इस्रायलच्या देवाचा कोष आमच्या नगरातून घालवून टाका. तो स्वस्थानी परत जाऊ द्या, म्हणजे तो आमचा व आमच्या लोकांचा संहार करावयाचा नाही. कारण सर्व नगरामध्ये भीती पसरली होती. इट वॉज अ ब्रेकिंग न्यूज की कराराचा कोष आला, इस्रायल लोकांचा आलाय, आज हा आजार पसरला, एवढी लोक मरण पावली, तेवढी लोक मरण पावली, वैद्य काही करू शकत नाही, काही औषध नाहीये, लोक पटापट नाही आजाराने मरतायत, मुलांपासून, लहानांपासून, स्त्रियांपासून, पुरुषांपासून, सगळ्या वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये. ओके, सगळीकडे हीच न्यूज होती आणि सगळ्यांना माहित होते कशामुळे झाले, इस्रायलाच्या परमेश्वराची वेदी ती आमच्यामध्ये आम्ही आणलेली, वाईट हेतूने आणले म्हणून. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की देवाचा हात त्यांच्यावर जबर पडला होता. जे लोक मेले नाहीत त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या आणि त्या नगराचा आक्रोश गगनापर्यंत जाऊन पोहोचला. यू नो व्हॉट हॅपन हिअर, ज्यावेळेस त्यांनी मंदिरामध्ये हा कोष आणून ठेवला ना, त्या मंदिरामध्ये तिकडे ज्याचं मंदिर होतं, ज्या बलिष्ठी लोकांनी ज्याच्या नावाने ती जागा डेडिकेट केली होती, ते मंदिर म्हणजे एक वेदी होती. तुम्हाला माहितीये, एक अंधकाराची वेदी होती, एक दुरात्म्याची वेदी होती, एक वाईट जगातली, वाईट हेतूने बांधलेली वेदी होती. बिकॉज परमेश्वराची वेदी ती नव्हती. प्रेज द लॉर्ड. त्यांनी देवाच्या कराराचा कोष, आपल्या जिवंत परमेश्वराचा कोष त्या तिकडे नेऊन ठेवला आणि जी वेदी, ज्या दुरात्म्याची, ज्या सैतानाची, ज्या अंधकाराची वेदी तिकडे होती, परमेश्वराच्या त्या वेदी पुढे टिकू शकले नाही. इकडे तर इस्रायल लोक, इकडे त्या इस्रायलमध्ये वेगळा गोंधळ माजलाय, कारण कोष त्यांच्यापासून ना बलिष्ठांनी हिरावून घेतला आहे. एली याजक मरण पावलाय, त्याचे पुत्र मरण पावलेत, इस्रायलमध्ये लोक दुखी झालेत. परंतु हा जो तिकडे कोष होता, जो मोशेला परमेश्वराने सांगितलं, बिकॉज दॅट वॉज अ कॉव्हनंट, त्या वेदीवर परमेश्वराने करार केला होता.
आणि मनुष्यासोबत मोशेद्वारे इस्रायलाच्या संतानासोबत केलेला तो करार होता. हालेलुया. आणि तुमची वेदी, मी तुम्हाला सांगते, ती कधी शांत बसत नाही. तुम्ही ज्या परमेश्वरापुढे गुडघे टेकता, तो परमेश्वर, त्याला माहिती आहे परिस्थितीचा सामना कसा करायचा, कुठे कसं उत्तर द्यायचं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायचं. ओके, सो ज्या वेळेस ह्या आपल्या परमेश्वराची ही चालती फिरती वेदी, कराराची वेदी, ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या दैवताच्या मंदिरामध्ये देऊन ठेवली, तो दुरात्मा, ती अंधकाराची वेदी आपल्या परमेश्वराच्या वेदी पुढे टिकू शकली नाही. दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू हॅव अ लिव्हिंग altar which is repaired, altar which is serviced every time. हालेलुया. जर जे लेविटिकस मध्ये परमेश्वराने म्हटले की देवाच्या वेदीवर सतत अग्नी तेवत असावा, तो विस्ता कामा नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजच्या काळात त्यावेळेस लोक लाकडं पेटवून सतत ठेवायचे. ओके, त्या वेदीवरची अग्नी चालू ठेवायची. आज काय, दिस इज प्रेयर. तुम्ही ज्यावेळेस देवासोबत सतत प्रार्थना करत राहता, अन्य भाषेत बोलता, स्तुती आराधना करता, वचन वाचता, कंटिन्युअसली, यु नो दॅट फायर इज कंटिन्युअसली बर्निंग. ती अग्नी सतत आहे. आज इकडे दुसऱ्या जी त्यांची वेदी होती, ती आपल्या परमेश्वराच्या वेदी पुढे टिकू शकली नाही. आणि ज्या क्षणी आपल्या परमेश्वराची वेदी, परमेश्वराचा कराराचा कोष त्या ठिकाणी गेला, रात्रभर तिकडे काहीतरी गोष्टी झाल्या. जो दुरात्मा पलिष्ठ्यांद्वारे इस्रायलाला छळत होता, जो दुरात्मा त्या ठिकाणी वस्ती करत होता, ज्या दुरात्म्याची ती वेदी होती, त्या वेदीवरून, ते वेदीचं जे दैवत होतं, ते आपल्या परमेश्वराच्या उपस्थिती पुढे टिकू शकलं. आणि बायबल सांगते ते उलट पडलं. हालेलुया. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकविला जाईल, नमवला जाईल. प्रेज द लॉर्ड. ते देवासमोर थांबू शकलं नाही. जर तुमच्या घरामध्ये तुमची जिवंत प्रार्थनेची वेदी आहे, मग कुठल्याही गोष्टी तुमच्या घरामध्ये असू देत, कदाचित त्या जमिनीमध्ये असतील, कदाचित कोणत्या व्यक्तीद्वारे आल्या असतील, आय एम टेलिंग यू, आपल्या परमेश्वराच्या वेदी पुढे, तुमच्या प्रार्थनेच्या वेदी पुढे कुठलीही अंधकाराची शक्ती, कुठलाही दुरात्मा सरळ ताठ मानेने उभा राहू शकत नाही. He has to fall flat on his face. त्याला नेहमी पालथं पडावंच लागणार. बिकॉज एव्हरी डे यू आर विजिटिंग युअर प्रेयर ऑल्टर. आय एम टेलिंग यू, बिलीव्ह इट अँड यू विल सी द चेंज. हालेलुया. लोकांनी ओके, त्यांना वाटलं ठीक आहे, हे चांगलं काम आहे, हे असं झालं. नेक्स्ट डे देखील पलिष्ठी आले, ओके ओके ओके, आमच्या दागोनाची हे खाली पडलंय, तर त्यांनी उचलून परत त्या जागेवर ठेवलं. अँड लॉर्ड सेड, ओके, मी आज जे केलं त्यावरून ह्यांना समजलं नाही वाटतं. सो अगेन ज्यावेळेस त्यांनी ते परत दागोनाला उचलून त्याच्या जागेवर ठेवलं, परत रात्री काही गोष्टी झाल्या. हालेलुया. यावेळेस फक्त तो दुरात्मा खाली पडला नाही, तर यावेळेस काय झालं माहिती, त्याच्या शरीरापासून त्याचं धड वेगळं झालं, त्याचे हात मोडून पडले, त्या मंदिराच्या किंवा त्या अंधकाराच्या वेदीच्या त्या उंबरठ्यावर पडले, आणि फक्त त्याचं शरीर किंवा धड जे आहे ते तिकडे तसंच राहिलं. हालेलुया. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस लोक आली, ह्यांनी पाहिले की 2-3 तुकडे झालेत त्या दागोनाचे, आणि त्याचं धड, त्याचे हात हे वेगळे झालेत. जे विचार, ओके, व्हॉट इट शोज, जे विचार, जे शब्द, शरीर, धड मध्ये काय, ओके, युअर माइंड, वर्ड्स, द कॅपॅसिटी टू टॉक. जी लोक वाईट वृत्तीने, श्राप घेऊन, नकारात्मक शब्द घेऊन, जी लोक दुरात्म्याच्या प्रभावाने तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या संसारामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये प्रवेश करतील, यु नो, इफ युअर ऑल्टर इज अलाइव्ह, जर तुमची प्रार्थना वेदी जिवंत आहे, जर तुम्ही प्रार्थना करताय, तुमच्या वेदी पुढे कुठल्याच अंधकाराच्या वेदीचं मुख उघडू शकणार नाही. गॉड विल बी हेड देम. हालेलुया. त्यांचा ना शिरच्छेद परमेश्वर नक्कीच करणार. सो अशी कुठलीही अंधकाराची शक्ती, कुठलेही नकारात्मक शब्द तुमच्या विरोधात टिकणार नाही, त्यांचं बोलण्याचं सामर्थ्य सुद्धा काम करणार नाही. जे दुरात्मे, जो आजार, जो श्राप, जे अंधकाराचे
हल्ले तुम्हाला स्पर्श करायचा प्रयत्न करतील, त्यांचे हात सुद्धा या दागोनाप्रमाणेच तुटून पडतील. नथिंग कॅन टच यू. कुठली गोष्ट तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या कुटुंबाला स्पर्श करू शकत नाही. कोणतीच गोष्ट तुम्हाला, तुमच्या घराला, परिवाराला स्पर्श करू शकत नाही. दिस इज द ट्रूथ, दिस इज द फॅक्ट. हालेलुया. आणि इकडे परमेश्वराने दाखवलं, सी एव्हरी ऑल्टर इज प्रत्येक वेदीवर एक याजक असतो. इकडे याजक नव्हता. इस्रायल लोक दुःख करत होते, परंतु त्या वेदीला माहिती आहे, ही जी कराराचा कोश आहे, त्या वेदीचा जो परमेश्वर आहे त्याला माहितीये मी काय केलं पाहिजे. आणि त्या परमेश्वराने त्या अंधकाराला, त्या दुरात्म्याला, त्या वाईटाला, त्या सगळ्या गोष्टींना आणि त्या शत्रूला तिकडे नमवलं. अँड इट वॉज एव्हिडंट. बलिष्ठांना सगळ्यांना माहित झालं होतं की हे कशामुळे झालंय. हालेलुया. त्याचप्रमाणे इफ यू आर द मॅन ऑर द वुमन ऑफ प्रेयर, जर तुम्ही प्रार्थना करणारे योद्धे आहात, तुमच्या सोबत जर अशी गोष्ट आहे, मी सांगते कुठलंही शस्त्र, कुठलंही जळते बाण, कुठलेही हल्ले तुमच्या विरोधात येऊ दे, दे कॅन नॉट टच यू, बिकॉज लॉर्ड नोज हाऊ टू त्यांचे हात कसे मोडावे, त्यांचं मुख कसं बंद करावं हे परमेश्वराला माहिती आहे. आय एम टेलिंग यू, ऑल्टर फॉर ऑल्टर, वेदीशी सामना केला जातो. तुम्ही जगामध्ये तुम्हाला बायबलमध्ये सगळीकडे दिसणार. अँड द ग्रेटेस्ट एक्झाम्पल इज, बायबल सांगतं येशू ख्रिस्त सुद्धा वेदीवर मरण पावला. तो नगराच्या बाहेर, म्हणजे पवित्र स्थानाच्या पडद्याच्या पलीकडे, मंदिराच्या बाहेर, म्हणजे त्या वेदीवर जिथे बलिदान दिलं जातं तिकडे मरण पावला. येशू ख्रिस्त कल्वरीचं जे ठिकाण आहे, जर भौगोलिक दृष्ट्या जर तुम्ही मॅप पाहिला तर तुम्हाला समजेल, कल्वरीची किंवा गोलगोथा नावाची जागा आहे. इट इज एक्झॅक्टली द सेम प्लेस. तीच जागा आहे जिथे अब्राहम मोरिया ठिकाणी, मोरियाच्या पर्वतरांगांमध्ये, ज्या ठिकाणी परमेश्वर त्याला बोलला होता की तू ह्या ठिकाणी जा इसहाकाला घेऊन आणि मला त्याचं अर्पण कर, त्याच ठिकाणी, त्याच वेदीवर, जी वेदी अब्राहमाने बांधली होती, ज्या वेदीवर त्यांनी इसहाकाला ठेवलं होतं आणि अब्राम म्हणाला होता की परमेश्वर पाहून देईल, त्याच वेदीवर, त्याच ठिकाणी मनुष्यासाठी येशू ख्रिस्ताला बलिदान व्हावं लागलं. प्रेज द लॉर्ड. सो इट इज ऑलवेज ऑल्टर. आणि ते वेदी आहे वधस्तंभ, कल्वरीचा वधस्तंभ. आणि तेच रक्त घेऊन येशू ख्रिस्त अतिपवित्र स्थानामध्ये गेला. सो दिस प्रिन्सिपल कॅन नॉट बी रिप्लेस्ड बाय एनी अदर थिंग. जो तुम्हाला समजलं पाहिजे की तुमच्या घरामध्ये असलेली प्रार्थनेची वेदी, तुमच्या जीवनामध्ये असलेली प्रार्थनेची वेदी घरात येणाऱ्या प्रत्येक अंधकाराच्या शक्तींचा सामना करते. जे दुरात्मे, जे दुष्ट लोक, जे वाईट गोष्टी तुम्हाला स्पर्श करायचा प्रयत्न करतील, तुमचा आशीर्वाद चोरी करायचा प्रयत्न करतील, फायनान्शियल स्ट्रगल मध्ये घालायचा प्रयत्न करतील, तुमच्या आरोग्याला आजारामध्ये नेण्याचा प्रयत्न करतील, त्या सगळ्यांचा सामना तुमच्या देवासोबत असलेली तुमची जिवंत वेदी जी आहे, जी प्रार्थना आहे, जो करार आहे, देवासोबत जे तुम्ही तुमचं समर्पित जीवन जगताय ते करेल. बट यू नीड टू बिलीव्ह इट. हालेलुया. खूपशा लोकांना हे प्रिन्सिपल्स माहित नाहीत, म्हणून वर्षानुवर्ष प्रार्थना करतायत, बट इट इज लाईक असं हवेत प्रार्थना केल्यासारखं. पाहिजे तो रिझल्ट दिसत नाही, पाहिजे त्या गोष्टी घडताना दिसत नाहीये. जगामध्ये जाऊन तुम्ही पहा. आय एम टेलिंग यू, गो आउट अँड सी, यू विल फाइंड, कोणी कितीही कसंही असू दे, विदाउट दॅट covenant with the evil altars, they are not doing anything. अंधकाराच्या दुष्ट वेद्यांसोबत करार केल्याशिवाय ती लोक काहीच करत नाहीत. Hallelujah. They are so much dedicated. They are so much faithful to their evil altars. आज सैतानाने या अंधकाराच्या कोंडवाड्यामध्ये विश्वासूंना कोंडून ठेवलंय ना, म्हणून आपल्याला ना समजून येत नाही. आपण म्हणतो ओ इट्स ओके, एव्हरीथिंग इज डन ऑन द क्रॉस, आम्हाला प्रभूने सोडवलंय, आमचं तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झाले, वी आर इन द ग्रेस, आणि आमच्या सगळ्या पापांची क्षमा झाली आहे. नाईसली सैतानाने आपल्याला ना या अंधकारामध्ये बांधून ठेवले. येस, सगळी वचनं बरोबर आहे, एव्हरीथिंग इज राईट, पण त्याच्यामुळे जे दुर्लक्षितपणामध्ये जे लोक आज चाललेत ना, की त्यांना अधिकाराचा वापर कसं करायचा माहित नाही. कारण त्याच परमेश्वराने, त्याच नवीन करारामध्ये आपल्याला शस्त्र सामग्री पण दिली आहे. आपल्याला वॉर्न केले की आपलं झगडणं, लढणं रक्तमासा बरोबर नाही. आज आपण कोणासोबत लढतोय? नवऱ्यासोबत, बायकोसोबत, सासूसोबत, सुनेसोबत, नंदेसोबत, फ्रेंड्ससोबत, बॉस सोबत, शेजाऱ्यांसोबत, भावासोबत, बहिणीसोबत, किंवा आपल्या ह्या नातेवाईकासोबत, बिझनेस पार्टनर सोबत, रक्तमासासोबत लढण्यामध्ये बिझी आहे. किंवा एखादं चर्च चांगलं ग्रोथ करतंय तर दुसरे चर्च त्यांच्या विरोधात बोलणार. एखादा मॅन ऑफ गॉड दुसऱ्या मॅन ऑफ गॉड बद्दल, एखादा लीडर दुसऱ्या लीडर बद्दल. वाय ऑल दिस थिंग्स आर हॅपनिंग? आज आपल्या
आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ह्या ना फ्लेश अँड ब्लड सोबत, आपण लोकांसोबत लढतोय. जेव्हा की इफिसकरांमध्ये परमेश्वर स्पष्ट म्हटलंय, तुमचं झगडणं कोणासोबत आहे? यू आर नॉट फायटिंग विथ फ्लेश अँड ब्लड. वाय यू नीड प्रेयर ऑल्टर? का प्रार्थनेची वेदी तुम्हाला पाहिजे माहितीये? कारण इथे जसं ह्या दुरात्म्याचा संहार त्या वेदीने केला, असे दुरात्मे आहेत, जे प्रिन्सिपॅलिटीज आहे, जे महासत्ता आहे, जे अंधकाराचे अधिकारी आहेत, जे सत्ताधिकारी आहेत, काळोखाच्या जगामध्ये राज्य करणारे जे दुरात्मे आहेत ना, त्यांचा सामना तुम्ही शरीरात करू शकत नाही. यू नीड प्रेयर ऑल्टर, यू नीड सुपरनॅचरल असिस्टन्स. तुम्हाला स्वर्गीय सामर्थ्याची गरज आहे. मी तुम्हाला सांगते, कित्येक लोकांना असं एक अनुभव घेतला असेल की तुम्ही कमवताय, तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय, तुमची तुमचं पेमेंट वाढतोय, सॅलरी वाढते, तुमचं प्रमोशन होतंय, पण तुमची परिस्थिती बदलत नाही. पैसा असा येतोय आणि निघून जातो. बिकॉज देर आर डीमन्स हू आर नॉट अलाउिंग यू टू एन्जॉय. द डीमन्स हॅव बाउंड यू नो, दे हॅव बाइंडेड यू. त्या दुरात्म्याने तुम्हाला अशा ठिकाणी बांधून ठेवलंय ना की सगळ्या गोष्टी येतात, घडतात, पण तुम्ही तिथून पुढे जात नाही. हाऊ यू विल फाईट विथ दिस? मग तुम्हाला म्हणाल, तुमचं माझं बॉसच असं आहे, माझे रिलेटिव्हच असे आहेत, त्यांना माझं चांगलं बघवतच नाही, माझ्या सोबतच हे घडतं, मलाच कळत नाही. कारण यू विल थिंक यू आर गोइंग मॅड. तुम्हाला वाटेल मला समजत नाही माझ्यासोबत काय होतंय. बरं, काही करायचं चांगलं गेलं, पैसे साठवले की लगेच कुठला तरी आजार येतो, सगळे पैसे त्यात जातात, उलट कर्ज घ्यावं लागतंय आणि कर्जबाजारी होत आहे. 4-5 वर्ष तुम्ही ते कर्ज फेडताय, लगेच त्याच्यानंतर दुसरं काहीतरी घडते. वाय द सायकल इज रिपीटेड? बिकॉज यू डोंट नो हाऊ टू ब्रेक दिस सायकल. तुम्हाला माहित नाही की हे नाही का, ही साखळी ती कशी मोडायची, यातून कसं बाहेर पडायचं. कारण सैतानाने अंधकाराच्या कोंडवाड्यामध्ये ना आपल्याला कोंडून ठेवलेलं आहे. बट नाव इज द टाइम. देवाचं वचन तुमच्या जवळ आहे. यू हॅव द बायबल. जे वचन सांगतं त्यावर विश्वास ठेवा. कोणीही जाहिरातीद्वारे, डॉक्टरनी, आजच्या टेक्नॉलॉजीने तुम्हाला असं सांगू नये की तुम्हाला हा आजार आहे, तुम्हाला तो आजार आहे, तुम्ही वीक आहे, तुम्ही नाही सामना करू शकत, तुमची मुलं अशी आहेत, तुमच्या मुलांमध्ये हा प्रॉब्लेम आहे, आजची जनरेशन अशी आहे, आजच्या लोकांमध्ये हे नवीन डिसीजेस आलेत, आपल्या काळात नव्हते असे. वाय यू पीपल आर बिलिव्हिंग द वर्ड्स ऑफ ह्युमन मोर दॅन द वर्ड्स ऑफ लॉर्ड? हालेलुया. माणूस जे बोलतो त्याच्यावर एका क्षणात क्वेश्चन काहीच करत नाही. का बरं असं विचारत पण, आणि लाईक पॅसिव्हली आपण नाही का सहजपणे ती गोष्ट ऍक्सेप्ट करतो. परंतु देव जे बोलतोय त्याच्यामध्ये देवच बोलतोय ना, परमेश्वरच आहे का, हे असं होऊ शकतं का, नाही करत. कदाचित दुरात्मा देवाच्या आवाजात बोलत असेल. हजार आपल्याला डाऊट्स असतात. वाय वाय हालेलुया. बायबल सांगतं विश्वासणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आज लोकांच्या बाबतीत सैतानाने कसं केलं? नॉट ब्लेमिंग एनीबडी, बट दिस इज द वे. आज ना समजा एखाद्याला साधारण ऍसिडिटी होते किंवा छातीत जळजळ व्हायला लागली, दे विल गो गुगल करतील नाही का, लगेच पाहतील काय आहे, लगेच छातीत जळजळ होतीये, माइट बी हार्ट अटॅक आहे, माइट बी नाही का कुठेतरी ब्लॉक आहे तुमच्या ब्लड वेसल मध्ये, माइट बी तुम्हाला अन्ननलिकेचा कॅन्सर झालाय किंवा तुम्हाला IBS झालाय. असे वेगवेगळे भारी भारी नाही का संशोधन करून काढणार, गुगलचं नॉलेज घेणार आणि हा मला हेच होतंय, हा मला हेच होतंय. बायबल सांगतं ज्या वेळेस रिबेका प्रेग्नेंट होती, तिला जुळी मुलं होती, तिला कळलं नाही, मुलं तिच्या गर्भाशयात ज्यावेळेस भांडणं करू लागली ना, ती तिच्या आईकडे गेली नाही, तिच्या सासूकडे गेली नाही, शेजाऱ्यांकडे गेली नाही, त्या गावातल्या जाणत्या स्त्रीकडे गेली नाही की मला हे काय होते. बायबल सेज शी वेंट स्ट्रेट अवे टू द लॉर्ड. ती परमेश्वराला विचारायला गेली की माझ्या गर्भाशयात हे काय होतंय, हे काय चाललंय, काय एवढी हालचाल होते, काय एवढं ना माझ्या गर्भाशयामध्ये भांडणं चालले, ते कसलं मला हालचाल होतीये. शी वेंट टू द लॉर्ड. सो कुठे जायचं हे तुम्हाला माहित पाहिजे, तर तुम्हाला राईट काउन्सिलिंग मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण लगेच ह्या मन ऑफ गॉडला फोन लावणार किंवा तिला विचारणार किंवा त्याला विचारणार. दे विल टॉक आउट ऑफ देअर ओन एक्सपिरियन्स. जेवढं नॉलेज आहे त्याच्यातून ते बोलतील, पण परमेश्वर जो सगळं पाहतो, जो सगळ्या गोष्टींचा अधिकारी आहे, त्याला माहितीये तुमच्या परिस्थितीत काय करायचं. दॅट्स वाय यू नीड प्रेयर ऑल्टर. तुम्हाला प्रार्थनेच्या वेदीची गरज आहे. तुम्ही पाहाल सगळं सुरळीत चाललंय, तुम्ही मनापासून क्षमा केलीये, काही लोकांनी हर्ट केले, काही लोकांनी नावं ठेवली, काही लोकांनी तुमच्या विरोधात खोटं वागले, फसवले, आणि त्या सगळ्यांना तुम्ही मनापासून क्षमा केले. परंतु सडनली सगळं चांगलं चालू असताना अचानक तुम्हाला वाटेल नाही का, परत त्या लोकांविषयी राग येईल, परत त्यांची आठवण येईल, हा हे लोक मला असे बोलले होते, अरे ह्यांनी हे केलं होतं, आणि परत तेच दुःख, ती जखम ना पुन्हा 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 बाहेर येईल आणि तुम्ही पुन्हा
त्याच बिटरनेस मध्ये, पुन्हा त्याच रागामध्ये, पुन्हा त्याच नकारात्मक विचारामध्ये जाता. प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टी का घडतात माहिती? बिकॉज तुम्ही त्यातून अजून बाहेरच पडले नाहीयेत. तुम्ही अजून ती जागा ख्रिस्ताला दिलीच नाहीये. तुम्ही त्या प्रार्थना वेदीकडे जात नाही, देवाला म्हणत नाही मी नाही तर परमेश्वर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. वी आर हिअर लॉर्ड. आज नाही का परमेश्वराने आपल्याला मध्यस्थी करायला बोलवलंय, परमेश्वराने आपल्या परिवारासाठी, लोकांसाठी, समाजासाठी उभं केलंय. बट आपण एव्हरी डे परमेश्वर आम्हाला सुखी ठेव, लॉर्ड आम्हाला आजचं अन्न दे, लॉर्ड आम्हाला कपडे दे, परमेश्वर आता क्रिसमस आले आम्हाला पुरव, परमेश्वर आता आम्हाला ही फी भरायची, परमेश्वर आम्हाला पुरवठा कर, परमेश्वर माझं पुढच्या आठवड्यामध्ये हॉस्पिटलला जायचंय मला ही मदत कर, परमेश्वर माझी नोकरी अशी झाली मला हे प्रमोशन दे, मला ते दे, परमेश्वर मला हे प्रोजेक्ट पूर्ण करायचे मला मदत कर. आपल्याला सैतानाने ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला हे दे, मला ते दे. बायबल सांगतं तुमच्या गरजा काय आहेत हे तुम्ही मागण्यापूर्वी तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड नोज व्हॉट यू नीड. काय पाहिजे म्हणून बायबल सांगतं, जसं आपण मत्ती 6 मध्ये काल पाहिलं की तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाणी गुप्तदर्शी पित्याशी बोला. परमेश्वर जो आहे, आपला पिता जो आहे ना, तो एका सिक्रेट प्लेस मध्ये राहतो आणि ही वॉन्ट्स यू टू मीट हिम इन दॅट सिक्रेट प्लेस. तर तुमचं आणि पित्याचं भेटणं ना, ही गुप्त गोष्ट असली पाहिजे. गो इन दॅट प्रेझेन्स, विजिट युअर प्रेयर ऑल्टर, pour out your heart in front of him and tell him what challenges you are facing. Hallelujah. God has the solution. गुगल नका करू, माझे रिपोर्ट तर हे आलेत नाही समजत आहे, गुगल मध्ये लगेच नाही का हे रिपोर्ट आले, हे असं असं दिसतंय, हे डार्क केलंय, हे अबनॉर्मल दिसतंय, मग त्याचा अर्थ काय? गुगल तुम्हाला 5, 10, 15, 20 पॉसिबिलिटीज देईल. सगळे आजार ऍक्सेप्ट करणार आहे तुम्ही? वाय यू नीड टू गो थ्रू द अनालिसिस ऑफ दॅट रिपोर्ट? ते रक्ताचे तपासणी, ते एक्सरेज, त्या सगळ्याचे अनालिसिस करायची गरजच काय? वेअर गॉड हॅज गिवन यू अथॉरिटी टू कॅन्सल दोज रिपोर्ट्स. देवाने अधिकार दिलाय की हे रिपोर्ट्स तुम्ही रद्द करू शकता, हे शब्द तुम्ही कॅन्सल करू शकता. पण आम्हाला नाही का सर्च करायचे, हा हे रिपोर्टाचे बरोबर, ह्याचा अर्थ हाच आहे, ओ आय एम सो क्लेवर, मी किती हुशार आहे ना, मला डॉक्टरकडे जायच्या आधी सगळं. वी आर नॉट क्लेवर. सैतान आपल्याला दाखवतो आपण हुशार आहे, पण त्याने आपल्याला अज्ञानी बनवून ठेवलंय. प्रेज द लॉर्ड. आय एम टेलिंग यू, तुम्हाला जी गोष्ट स्पर्श करायचा प्रयत्न करेल, तुमची वेदी त्याचा सामना करेल. जी गोष्ट तुमच्या विरोधात बोलायचा प्रयत्न करेल, जे मुख तुम्हाला श्राप द्यायचा प्रयत्न करेल, तुमची वेदी ते मुख बंद करेल. पण तुम्ही तुमच्या वेदीशी कनेक्टेड आहात का? तुम्ही त्या ठिकाणी देवाला स्थान दिलंय का? तुम्ही तिकडे परमेश्वराशी, पित्याशी बोलण्यासाठी तो वेळ देवासोबत घालवत आहात का? हालेलुया. जसं दागोनाचे तुकडे झाले तसे तुमच्या शत्रूचे, प्रत्येक हल्ल्याचे, प्रत्येक आजाराचे, प्रत्येक समस्येचे हाल होतील. त्याच प्रकारे हालेलुया आपला परमेश्वर, आणि बायबल सांगतं ईर्षावान परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.